त्याची सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात पहिले कल हाती येतील। पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार आहे आणि पहिले कल आता कसे हाती येतात हे बघावं लागेल। अर्थात कल त्यानंतर बदलू शकतात। पोस्टल मतमोजणी मधले हे पहिले कल असतील आणि त्यानंतर ईव्हीएमचे पहिले कल। एनडीएचा विचार करायचा झाला तर 101 अशा जागा जेडीयू आणि भाजप लढतात। तिथे लोक जनशक्ती पार्टी चिराग पासवान यांची त्यांना 29 जागा आहेत आणि इतर मित्रपक्ष त्यांचे आहेत त्यांना अशाच काही 10-12 जागा त्यांच्यात वाटून दिलेल्या आहेत। आणि इकडे जर आपण महागठबंधनचा विचार करायचा झाला तर राजद सगळ्यात जास्त जागा लढतायत। काँग्रेस 60 जागा त्या ठिकाणी लढताय आणि त्यांचे मित्रपक्ष डाव्या विचारसरणीचे इतर जागांवरती लढतायत। तेज प्रताप ज्यांनी फारकत घेतलेली आहे यादव कुटुंबांपासून आणि त्यांचा जेजेपी जनशक्ती जनता दल नावाचा नवा पक्ष काढलेला आहे ते 43 जागा जवळपास लढवतायत। आणि जो एक की फॅक्टर मानला जातो की ते जागा किती जिंकतील माहिती नाही पण बऱ्याच जागा पाडण्याची ताकद ज्यांच्यात आहे असे प्रशांत किशोर ते जवळपास 140-142 जागा लढवतात। त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स आता कसे परिणाम करणार या निकालाच्या आकड्यांवरती इथे आपल्याला बघायला लागेल। प्रसन्न नम्रता, अर्थातच ते बघावं लागेल। विशेषतः प्रशांत किशोर हा फॅक्टर जरा आपण डिस्कस केला पाहिजे। मगासपासून आपण काँग्रेस भाजपबद्दल बोलत होतो। मी मृणाल मॅडमकडे जातो। मृणालजी, एक सेफॉलॉजिस्ट ज्याने आतापर्यंत जवळपास सगळ्या प्रमुख पक्षांना कन्सल्टन्सी दिलेली आहे। तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जींपासून काँग्रेस भाजपपासून भाजपच्या सुरुवातीच्या काळापासून आणि आता तो राजकीय पक्षात उतरतोय। कशा प्रकारे हा फिनॉमिना बघता प्रशांत किशोर नावाचा? खरं तर मोदींचं जे 2014चं यश होतं त्याच्या स्क्रिप्टिंगमध्ये प्रशांत किशोरांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती। चाय पे चर्चा असेल किंवा पॅक्स सारखे त्यांची जी प्रणाली असेल त्यांनी अत्यंत उत्तम राजकारणाचं अरिथमॅटिक तयार केलं। खरं तर भारताला या सगळ्या प्रकारचं नेपथ्य नवीन होतं। फक्त काय होतं की एखादा प्रशिक्षक एखाद्या उत्तम खेळाडूला काहीतरी इनपुट्स देतो, प्रोटीन्स देतो, कॅल्शियम देतो, पण तो स्वतः जेव्हा खेळाडू म्हणून मैदानात उतरतो तेव्हा तो कसा परफॉर्मन्स करू शकतो हे ही निवडणूक सांगणार आहे। फक्त प्रशांत किशोर यांचं कौतुक अशासाठी करायला पाहिजे की केवळ राजकारण काठावरून न बघता बिहारपुरते त्यांनी ते मुद्दे हाती घेतले। बिहारमधली बेरोजगारी, बिहारमधला घटता विकास दर हे सगळे विषय चर्चेत आणण्याचं श्रेय प्रशांत किशोर यांना निश्चितपणे जातं। गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकीचं व्यवस्थापन आणि त्या व्यवस्थापनाचं शास्त्र जे भारतात बदललं, कन्सल्टंट्स यायला लागले, MBA झालेले IITians असलेले जे तरुण निवडणूक मागून चालवायला लागले, बॅकरूम बॉईज, त्या सगळ्याची गंगोत्री प्रशांत किशोर आहेत। प्रशांत किशोर गेले काही दिवस बिहारमध्ये तळ ठोकून आहेत, सातत्य आहे मान्य करावं लागेल, पण कोणाला ताबडतोब राजकारणात प्रवेश केल्यावर खूप मोठं यश मिळतं का हे सांगता येत नाही। राज ठाकरेंना मिळालं होतं, चंद्राबाबू नायडूंना मिळालं होतं, सासऱ्याचा पक्ष घेतला तेव्हा। आसाममध्ये आसाम गण परिषदेला ते यश मिळालं होतं। तसं प्रशांत किशोर यांना मिळेल असं आत्ता तरी वाटत नाही, पण प्रशांत किशोर यांच्याकडे एक साधारणतः भारतीय जनता पक्ष आणि नितीशवर नाराज असलेला मतदार मोठ्या प्रमाणात जातोय असं दिसायला लागलं होतं। ते कुठेतरी 5 ते 10% असावं असा एक अंदाज व्यक्त केला गेला होता आणि म्हणून 10,000 रुपये महिलांना देण्याचा प्रस्ताव समोर आला होता। हे नेपथ्य पण लक्षात घ्यावं लागेल। आपण अजून 2-3 पक्षांची चर्चा करायला हवी प्रसन्न। ते छोटे पक्ष आहेत पण महत्त्वाचे आहेत। जितेन मांझी त्यांना उत्तम रीतीने कळतं की आपण निवडणूक कुठे लढायची आहे। सहानी जे काँग्रेसच्या आणि तेजस्वीच्या आघाडीत आहे, मागच्या वेळेला त्यांनी केवळ 20 जागा देत आहेत हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत बाहेर जाण्याचा मार्ग पत्करला होता आणि निवडणुकांचं चित्र बदललं होतं। यावेळेला काँग्रेस 61 जागा जरी लढवत असलं तरी सहानींच्या 20 जागा लढणाऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल अशी घोषणा केली गेली आहे। आणि यातला प्रशांत किशोर यांच्या इतकाच महत्त्वाचा घटक आहे चिराग पासवान यांचा। चिराग यांचे वडील रामविलास पासवान हे साधारणतः वातकुक्कुट म्हटले जायचे, वेदरकॉक। त्यांना कोण जिंकेल हे अत्यंत उत्तमरित्या कळायचं आणि ते त्या बाजूला जाऊन बसायचे। मागच्या वेळेला या चिराग पासवानांमुळे बिहारचं निवडणूक मोठ्या प्रमाणात चित्र बदललं आणि नितीश यांचा पक्ष बऱ्यापैकी काही जागांवर हरला। आज ते युतीचा भाग आहे, त्यामुळे बिहारच्या सगळ्या राजकीय कोलाजमधले
हे छोटे मोठे पक्ष खूप महत्वाचे आहेत. ते काय करतात ते आपल्याला काही काळातच दिसेल. आणि